हाय नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान असा मस्त कोबीचा पराठा केलेला आहे। त्याच्यावर खूप छान असं चीज घालत आहे। चीज कोबी पराठा छान असा मस्त चवीला लागलेला आहे। तुम्हीही करून पहा आणि कसा वाटते तुम्हाला जरूर सांगा। तर पटापट चपात्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की वेगळं काही ट्राय करूया मुलांसाठी। तर खूप सारा कोबी मी स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे बारीक, तुम्ही खिसूनही घेऊ शकता। त्याच्यावर खूप सारा कांदा वगैरे प्रमाणात मी घातलेला आहे। अर्धा कोबी मी खिसून घेतलेला आहे, मोठा कोबी होता। तर आता मी त्याच्यावर कोथिंबीर, जिरा पावडर, धनिया पावडर, मॅगी मसाला, कोणतेही मसाले त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत, छान छान मसाले। तर मसाला टाकेल तेवढी छान अशी चव येते। आणि मी माझ्या प्रमाणात मी सर्व हे घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। छान असे मॅगीचा मसाला घातला की छान मस्त चव येते पराठ्याला। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर आणि आलं लसूण आणि मिरची हे वाटून घेऊन 2 ते 3 स्पून घालायचं आहे। भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। छान असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण थेपल्याला पीठ एकदम नरम असं भिजवतो तसं छान भिजवून घ्यायचं आहे। छान मस्त पीठ भिजवून घेतलेलं आहे, बघू शकता। छान असं 10 ते 15 मिनिटं पिठाला झाकून ठेवायचं आहे, तेल लावून थोडंसं, म्हणजे हाताला आपल्या चिपकणार आहे। आणि जास्त घटही भिजवायचं नाही पीठ आणि जास्त पातळही नाही, प्रमाणात भिजवून घेतलेलं आहे। छान असं पीठ भिजवून झालेलं आहे, बघू शकता। मस्त असं पीठ भिजवून 15 ते 20 मिनिटं मी झाकून ठेवलेलं आहे आणि नंतर मग मी दुसरी कामं करून घेतलेले आहेत। तोपर्यंत पीठ भिजलेलं आहे आपलं। छान असं आपल्याला पिठाचं गोळे करून घ्यायचे आहेत आणि मी 2-3 पराठे तुम्हाला लाटून दाखवत आहे। छान असे मस्त पराठे, छान हे चवीला लागतात। जरूर एकदा करून ट्राय करा किंवा तुम्ही करतही असाल, तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते मला जरूर सांगा। मी एवढे असे छान गोळे करून घेतलेले आहेत मीडियम आकाराचे। छान असे आपल्याला गोल लाटायचं आहे। तर काय होतं, कांदा बारीक वाटून घ्यायचा आहे, कोबीही बारीक वाटून घ्यायचे आहे। जरा जरी जाडसर राहिलं ना तर लाटताना आपल्याला ते थोडंसं बाहेर निघाल्यासारखं जाणवतं। तर आपल्याला थोडं हाताने सरळ करून घेऊन लाटायचं आहे। पण खूप छान असा चवीला लागणारा कोबीचा पराठा। तर चीज पराठे वगैरे बनवायचे म्हटलं तर खूप असे, आणि मागवायचे जरी म्हटलं हॉटेलमधून तर खूप महाग असतात। तर खूप छान मस्त हा चवीला लागतो। कांद्याने ह्याला खूपच चव येते, म्हणून मी 2 छोटे छोटे कांदेही कापून घातलेले आहेत। आणि कोबी मी खिसलेला नव्हता, मी भाजीच करणार होती, पण माझ्या डोक्यात आलं, म्हटलं जाऊ दे, पोरांना कोबीची भाजी जास्त आवडत नाही, त्यापेक्षा पोरं चीज घातलं ना याच्यावर पराठ्यावर खूप छान चवीने खातात, म्हणून असं छान असं लाटून घेत आहे, बघू शकता। थोडंसं बाहेर तरी येणारच ते, कारण आपण कांदा वगैरे घालतो ना तर ते खिसून बारीक करून घ्यायचं, नाहीतर मग असं थोडंसं बाहेर आल्यागत होतं। पण तरी पण हाताने दाबून केलं ना ते चीर वगैरे फाटलेली हे होते। आणि तुम्ही याला तळूनही घेऊ शकता किंवा असं हाताने, जसे आपण धपाटे थापतो तसे हाताने पण आपण त्याला थापू शकतो। पण मी म्हटलं जाऊ दे, कुठेतरी बारीक कमी जास्त जाडसर होतं मग। तर असं लाटण्याने जरी लाटून घेतलं ना, छान बेलण्यानं बेलून घ्यायचं। छान असे बघू शकता, पटापट 2-4 पराठे लाटून घेतले आणि जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत। तर पराठा करायला गेलं की सर्व पिठाचा वगैरे राडा होतो थोडासा। तर पीठ एकदम असं नरम झालेलं, त्याच्यामुळे थोडं पीठ जास्त लावायला लागत होतं। तर काय होतं, कधी कधी आपल्याला बाहेर जास्त निघू नये किंवा पळपाट्याला आणि लाटण्याला चिटकू नये म्हणून पीठ थोडंसं जास्त लाटलं तर काय होत नाही, फक्त एवढंच की तेल जास्त मग लावावं लागतं। आणि पराठ्याला तेल किंवा बटर जास्त लावलं तरच छान चव लागते, किंवा तुम्ही घीही लावू शकता। तर बघू शकता, आता छान असा मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि छान मस्त पराठे झालेले, एकदम खरपूस असे छान भाजून घेतले। तवा गॅस फुल करून ठेवलेला आहे। छान असं खरपूस जेवढं भाजून घेणार, कोबी असतो ना, कोबी कच्चा असतो, त्याच्यामुळे दाबून दाबून आपल्याला छान असं पलटण्याने भाजून घ्यायचं आहे। गॅस फुल ठेवायचं आहे सुरुवातीला। छान दोन्ही बाजूनी भाजून घेतलेले आहेत। मस्त असं पराठे लागतात चवीला, गरम गरम खाल्ले की खूप छान लागतात।
आणि याच्यावर तुम्ही असं भाजलं की लगेच तिथल्या तिथंच चीज खिसणीने छोट्या खिसून घालू शकता, किंवा तुम्ही आतमध्ये पण लाटताना घडी मारून चीज घालू शकता. खूप छान मस्त चव येते आतमध्ये. पण मी वरूनच टाकलेलं आहे, कारण पोरांना आतून किती जरी चीज टाकलं तरी त्यांना दिसत नाही, किंवा म्हटलं चला मग आतून घडी मारून हे करण्यापेक्षा पटापट करायचे होते. छोट्याला भूक लागली होती, तर पटापट हा नाश्ता होणारा तुम्ही जरूर करून पहा. आणि माझे जर असेच छान छान व्हिडिओ, नवीन नवीन पद्धतीचे रेसिपीज माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत. डेली रुटीन, स्किन केअर, रेसिपीज आणि सर्व जे काही मी माझ्या बाबतीत मला छान वाटतं ते मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर व्हिडिओ आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन नक्की दाबा, कारण बेल आयकन दाबली की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन दिसते. तर छान असे बघा पराठे भाजून होत आहेत. आणि मस्तच आपल्याला कधी कधी चपाती भाकरी खाऊन खाऊन कंटाळा येतो, तर असं काहीतरी वेगळं मुलांच्यासाठी आपल्यासाठी पण ट्राय होतं, तोंडाला चव येते, आपण 4 घास जास्त खातो, असं काहीतरी वेगळं ट्राय करायला हवं. तर खूप सारे पराठे आहेत ते मी तुम्हाला शेअर करेन. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि पटापट होणारे असे पराठे मी ट्राय करत असते. तर अजून तुम्हाला कांद्याच्या पातीचे वगैरे तेही पराठे मी शेअर करेन. तर बघूयात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते जरूर सांगा, मग पुढचे व्हिडिओ मी शेअर करत राहीन. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटतो तेही कमेंट्समध्ये जरूर सांगा.